नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 18 जून 2026 ला वार गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे. आणि या शुभ योगावर आपण काय करावे, काय करू नये, हा योग कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, या योगावर आपण काय करावे, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. 18 जून 2026 वार गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आणि विनायक चतुर्थी पण आहे. हे दोन्ही संयोग शुभ फल देणारे आहे. तुम्हाला याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या अडचणी दूर होतील, आर्थिक समस्या दूर होतील. तर बघा, पुष्य नक्षत्राचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु आहे. पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्राचा राजा असे मानले जाते. जर नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र हा त्याच्या गुरु बृहस्पतीच्या घरात आला, म्हणजे गुरुवारी आला, तर त्याचा प्रभाव हा अधिक होत असतो आणि त्याचे फलदायी आणि शक्तिशाली असे हे प्रभाव आपल्याला भेटत असतात. जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो, तेव्हा आपण आपल्या कर्मामध्ये जे काही चांगले कर्म करता येईल ते केले पाहिजे, जेणेकरून त्याचे पुण्य फळ हे जास्त वेळ आपल्यासोबत राहील. जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र योग हा गुरुवारी येतो, त्याची अपार महिमा असते, ती शक्तिशाली देखील असते आणि आपल्याला सिद्धी देखील प्राप्त होत असते. सिद्धी म्हणजे गुरुपुष्य योगात सिद्धी प्राप्त होणे म्हणजे आपल्या कुठल्याही कार्यात सफलता, यश, प्रगती ही भेटत असते. म्हणून या दिवशी आपण जे काही कार्य कराल त्याची सुरुवात या गुरुपुष्य अमृत योगाच्या वेळेस तुम्ही शुभ मुहूर्तावर करावी. बघा, पुष्य नक्षत्राचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु आहेत. पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्राचा राजा मानला जातो. जर नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र हा बृहस्पतीच्या घरात आला, म्हणजे गुरुवारी आला, तर त्याचा प्रभाव हा अतिशय बलशाली आणि त्याचा प्रभाव अपार महिमा देणारा, शक्तिशाली आणि सिद्धी प्राप्त करणारा असतो, म्हणजे सफलता प्राप्त करणारा असतो. पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा आहे. पुष्य म्हणजे पोषण करणारा असा होतो आणि अमृत म्हणजे अमर, स्थायी म्हणजे खूप जास्त वेळ चालणारा असा होतो. म्हणजेच या गुरुपुष्य अमृत योग म्हणजे हा पोषण करणारा आणि जास्त वेळ आपल्यासोबत त्याचे पुण्यकर्म राहणारे असे हे गुरुपुष्य अमृत योग आहे. त्यामुळे या वेळेस आपण या गुरुपुष्य अमृताच्या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काही दान धर्म करा. तुम्ही कुठल्याही स्तोत्राचे, मंत्राचे पठण करा, तुम्ही नामजप स्मरण करा, दानधर्म करा, कुठलेही देवांची सेवा करा, मंदिराची साफसफाई करा. त्यामुळे देखील तुमचे पुण्यकर्म हे वाढेल आणि त्याचे स्थायी रूपात तुमच्यासोबत ते पुण्यकर्म जास्त वेळ तुमच्यासोबत राहील. मनुष्यकर्म हे सुख आणि दुःखाने भरलेले आहे. कधी आपल्या हातून चांगले कर्म होत असतात, तर कधी कळत नकळत आपल्या हातून कुणाचा अपमान होत असतो, कुणासाठी आपण अपशब्द बोलत असतो, तर कधी आपल्याकडून पापकर्म हे होत असतात, ते आपल्याला कळत नाहीत. तर अशा वेळेस आपण ह्या अशा चांगल्या योगाचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्याचे पुण्यकर्म आपल्यासोबत जास्त वेळ राहील, जेणेकरून आपल्याला जे काही पाप झाले असतील त्याच्यापासून आपल्याला सुटका भेटेल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होईल. त्यामुळे आपण या गुरुपुष्य अमृत योगाच्या वेळेस तुम्ही नक्कीच काही ना काही सेवा करत राहा. 18 जून 2026 सूर्योदयापासून ते सकाळी 11 वाजून 32 मिनिटांपर्यंत या दिवशी गुरुपुष्य अमृत योग राहणार आहे आणि याच दिवशी विनायक चतुर्थी पण आहे. तर बघा, या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे. त्यांचे आपण पंचोपचाराने पूजन करून त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची सेवा करायची आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देखील दाखवावा, 21 दुर्वा वाहावी, शमीपत्र हे तुम्ही आठवणीने त्यांना अर्पण करावे, लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे. शमीपत्र अर्पण करताना तुम्ही आधी तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि नंतर ते शमीपत्र गणपती बाप्पाला अर्पण करा. पण लक्षात ठेवा, हे सर्व तुम्ही गणपती बाप्पाचे पूजन हे तुम्ही 11 वाजल्यापासून सुरुवात कराल, तर ते अर्ध्या तासात 11:30 वाजेपर्यंत तुमचे पूर्ण होईल. म्हणजेच 11 वाजून 32 मिनिटांपर्यंत गुरुपुष्य अमृत योग आहे, त्या वेळेच्या आधीच तुमचे सर्व पूजा अर्चा होऊन जाईल आणि त्याचे पुण्यकर्म देखील तुम्हाला भेटेल.
गुरुवारी 18 जूनला गुरुपुष्य अमृत योगाच्या वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठावे, तुमचे नित्यकर्म देवपूजा करून घ्यावी आणि एक वडाचे पान घ्यावे. वडाचे पान हे तुम्ही आदल्या दिवशी झाडाचे तोडून घरी आणू शकता आणि त्याला स्वच्छ गंगाजलने धुवून ठेवावे. नंतर ते पान एका ताटात ठेवा, त्याच्यावर हळदीने स्वास्तिक काढा. नंतर त्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून नैवेद्य दाखवून त्या त्या पानावरच्या स्वास्तिकाची पूजा करा. त्याला त्याला त्याच वेळेस उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा. त्याच्यामुळे देखील तुमच्या धनामध्ये बरकत होईल, धनधान्याची बरकत होईल. हे सर्व तुम्ही 11:30च्या आधीच 18 तारखेला करायचे आहे. म्हणजेच गुरुपुष्य अमृत योगाच्या या शुभमुहूर्तावरच तुम्ही हे कार्य केले पाहिजे. त्याच्यामुळे देखील तुम्हाला धनधान्याची बरकत होईल आणि तुमचे ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होण्यास मदत होईल. हे असे तुम्ही प्रत्येक गुरुपुष्य अमृत योगाच्या वेळेस करू शकता आणि जे आधीचे पान असेल ते तुम्ही कुठल्याही झाडाखाली ठेवून द्या किंवा तुम्ही मातीमध्ये ते दाबून टाका. गुरुपुष्य अमृताच्या वेळेस लग्न कार्य हे करायचे नसते, मुंडन करायचे नसते, बारसे करायचे नसते, पण कुठल्याही कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता. नवीन घर, नवीन गाडी, कुठल्याही शुभ कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता. बघा, या दिवशी चतुर्थी देखील आहे. गुरुपुष्य अमृताच्या वेळेस लग्न कार्य हे करायचे नसते, मुंडन करायचे नसते, बारसे करायचे नसते, पण कुठल्याही कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता. नवीन घर, नवीन गाडी, कुठल्याही शुभ कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता. बघा, या दिवशी चतुर्थी देखील आहे. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी असतात. एक कृष्ण पक्षात येते आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. एक कृष्ण पक्षात येते ती संकष्टी चतुर्थी असते आणि शुक्ल पक्षात येते ती विनायक चतुर्थी असते. संकष्टी चतुर्थी संकटांचा नाश करणारी असते. ती संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयाचे दर्शन करून त्यांची पूजा करून नंतर संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकता. पण विनायक चतुर्थी ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ती शुक्ल पक्षाची असते. ही विनायक चतुर्थी धनसंपदा वाढवणारी अशी संकटाचा नाश करणारी अशी ही चतुर्थी असते. नाश करणारी असते. ती संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयाचे दर्शन करून त्यांची पूजा करून नंतर संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकता. पण विनायक चतुर्थी ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ती शुक्ल पक्षाची असते. ही विनायक चतुर्थी धनसंपदा वाढवणारी अशी संकटाचा नाश करणारी अशी ही चतुर्थी असते. पण विनायक चतुर्थीचे पूजन हे दुपारचे करायचे असते. त्याला चंद्राचे दर्शन करण्याची गरज नसते. या विनायक चतुर्थीमध्ये चंद्रदर्शन करण्याचे विधान नाही, नियम नाही. त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही करून घ्यायचा आहे. दुपारीच तुम्ही त्याचा उपवास पाहिजे तर तुम्ही पकडू शकता. दुपारी त्याचे पूजन करून घ्यायचे आहे. दुपारी पूजेची वेळ ही दुपारी 18 जूनला 10:58 पासून ते दुपारी 1:46 राहील. पण शक्यतो तुम्ही या विनायक चतुर्थीला 11:30च्या आधीच तुम्ही गणपती बाप्पाचे पूजन करून घ्या, म्हणजे त्याचे पुण्यफळ तुम्हाला नक्की भेटेल. विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाचे अभिषेक करताना पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करताना तुम्ही अथर्वशीर्षाचे पठण करावे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करावा. नंतर ते गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसावी. देवघरात तुम्ही जिथे मूर्ती ठेवता तिथे थोडेसे तांदूळ ठेवावे आणि नंतर त्याच्यावर मूर्ती ठेवावी आणि गणपती बाप्पाला गंध, अक्षदा, फूल, दुर्वा, शमीची पानं आणि धूप दीप दाखवून, नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करून घ्यावी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यामधील फरक बघितला. दोन्हीही चतुर्थ्या ह्या खूपच महत्त्वाच्या असतात. तसेच या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. तो कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, यावेळेस कुठले उपाय करावे जेणेकरून तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील, धनधान्याची बरकत होईल, हे संपूर्ण माहिती आपण आज बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.